मराठी माणूस पुढे होता हे लक्षात घ्या, विसरू नका. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही जेव्हा म्हणता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच या विषयावर बोलावं आणि तेच एकमेकांशी बोलावं, अशा वेळेस दुसऱ्या फळीतले नेते मात्र प्रतिक्रिया व्यक्त करतायत. आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही. स्वतः उद्धव ठाकरे असेल, मी असेल, आमचे इतर माझे सहकारी असतील, प्रवक्ते आहेत खाली, तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं. नाही, आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणी काही बोलू द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून, भूतकाळात वळायचं नाही. हा फॉर्म्युला आहे, भूतकाळात डोकावायचा नाही. जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालं आहे हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली, हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका करत होतो ना, प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर. पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, भविष्याचा विचार केला. 2014 साली भारतीय जनता पक्षाने आमच्याशी युती तोडली, हिंदुत्ववादी पक्ष असताना आम्ही युती तोडली. आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका केली. परत आम्ही एकत्र आलो तो आम्ही भूतकाळात पाहिलं नाही. आम्हाला एकत्र यायचं होतं, ठरलं एकत्र येणं गरजेचं आहे, आम्ही एकत्र आलो, आम्ही निवडणुका लढलो, भूतकाळात डोकावलो नाही. उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं. अशा वेळेला जेव्हा आम्ही हात मिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी, तेव्हा मागे कशाला खाजवत बसायचं, पुढे बघा ना. आम्ही त्या विचाराचे आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत, भूतकाळाचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, हे ठरलं आहे ना दोन नेत्यांमध्ये. मग उद्धवजींनी खाली संदेश दिलेला आहे, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, आपल्याला भविष्याचा विचार करायचा. त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. 4 भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही. मला बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडेन. हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे ते त्यांनी मांडावं. आम्ही एक भूमिका स्पष्ट घेतली आहे की आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी आहे. नाही, पण राऊत साहेब, आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत, ते परदेशातून मुंबईत परतले की तेच या विषयावर बोलतात. नक्की, त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा, मी सुद्धा तेच म्हणतोय, कोणी कशा करता का बोलावं. स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं, ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही. जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलं आहे तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना. नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती. हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार. जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय, मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत, संदेश स्पष्ट आहे.
आमच्या